वेलकम बॅक टू युअर वन मोर न्यू ब्लॉग। बऱ्याच दिवसानंतर स्वागत आहे आजच्या स्पेशल ब्लॉगमध्ये। स्पेशल ब्लॉग कारण की आज आहे आमच्या भाऊरायांचा बर्थडे। ओ भाऊराया, हॅपी बर्थडे। सो दादाचा आज बर्थडे, त्यामुळे आम्ही चाललोय महादेवाच्या मंदिरात। म्हणजे ते मंदिर यांनी सगळ्यांनी बघितले बट मी नाही बघितले। म्हटलं व्हिडिओ पण करूया कारण की ते मंदिर जरा चांगलं आहे, दाखवण्यासारखं वगैरे। बरंच दूर आहे, मे बी 25-30 किलोमीटर असणार आहे। सो मंदिरात जाऊया। परत पूर्ण दिवसात काय काय होते समजेलच। मम्मी इथं गुलाबजामुन बनवते, दादाचे फेवरेट, त्याला आवडतात म्हणून। सो ठीक आहे, चलो। सो ऑन द वे आम्ही थांबलोय सरोलीला साईबाबाच्या मंदिरात। आम्ही चाललोय टेणागामला महादेवाच्या मंदिरात। सो ऑन द वे साईबाबाचं मंदिर पण भेटलंय, म्हटलं दर्शन करून घेऊया आलोय तर। सो चलो। फायनली फिरून बराचसा गोलगोल फिरून आम्ही मंदिरात पोहोचलोय। बरंच पण एवढी हवा सुटली आहे ना, डेंजर। बर्थडे बॉय थकला गाडी चालवून। मीच नाही येणार होते, त्याला आज बोलली की मी चालले कारण की बरेच दिवस झाले गाडी चालवून। बट नेमकी आजच पप्पा ती गाडी घेऊन त्यांची गाडी घरी ठेवली। ठीक आहे। आल्या मस्त ते महाराजांनी असं चंदन लावले डोक्याला दोघांच्या पण दर्शन झाल्यानंतर ते लोक साफसफाई करतात, महादेवाची पूजा वगैरे चालली सोबत। ते बोलले की थोडा वेळ थांबा, त्यानंतर दर्शन करा। आणि एवढी हवा आहे, मी आतापर्यंत एकटी बसते की एवढी हवा नव्हती। थोडी आणि याच्या बड्डेला दरवर्षी हवा खूप जास्त असते। दरवर्षी बघते, इथं पाऊस असतो भरपूर, नाही तर हवा असते। म्हणजे तुफानच एक प्रकारचा कोणत्या विचारात हा ते वाचते आतापर्यंत मी पण वाचत होते मंदिरचं सर्व इष्टदेव। चला थोड्या वेळ थांबूया, सर्व होतं त्यानंतर मग काय दर्शन करूया। मस्त वाटतं।
शॉपिंग करायला माहीत नाही, कारण की बड्डे दादाचा आहे. बट मम्मीने पैसे मला दिले गिफ्ट घेण्यासाठी आणि माझ्यासाठी गिफ्ट घ्यायला नाही. त्याची शॉपिंग झाली आहे करून. सो बघूयात, करूयात काय होतं. आमच्या घरी असंच असतं, बड्डे दुसरा कोणाचा असतं, गिफ्ट दुसराच कोणाला भेटतं. मागच्या वर्षी पण दादाचा बड्डे होता, मोबाईल मम्मीला घेतला होता. यावर्षी माझा बड्डे दादाचा बड्डे आणि मोबाईल पप्पाला घेतला. आणि आज मला भेटणार आहे गिफ्ट, काय ते समजेल. चलो. सो आम्ही आलो आहे डीमार्टला ऑन द वे शॉपिंग करायला. ऑन द वे डीमार्टला थांबलो आहे शॉपिंग करायला. काय करणार आहे काय नाही, बट आलो आहे. फायनल तयारी वगैरे झाली सगळ्यांची. डायरेक्ट मी संध्याकाळी शूट करते. दुपारी बरंचसं फिरलो, शॉपिंग करायला गेलो, पण काय आवडलं तर काही केलं नाही. नाश्ता वगैरे करून परत घरी आलो. आता तयारी केली आहे. दादाला ओवाळलं. पप्पा घरी नाही आहे, त्यामुळे केक कट करणार घरी नाही करणार आहोत, कारण की पप्पा डायरेक्ट ऑफिसमधून आम्हाला जिथे आम्ही जेवायला जाणार तिकडे भेटणार. सो आम्ही डायरेक्ट तिकडे केक कट करणार आहे. सो पप्पा तिकडे भेटतील. आणि ॲज युजल आम्ही मागच्या वर्षी जिथे गेलो तर तिथेच जातो आहे, कारण की मागच्या वर्षी तिथे मम्मी नाही होती आणि तिची इच्छा आहे की मला तिथेच जायचं. तिचं वर्षभरापासून चाललं मला तिथेच जायचं, तिथेच जायचं, तिथेच जायचं. सो मी नवीन कोणतं ठिकाण बघितलंच नाही आहे. सो तिथेच जाऊयात, केक वगैरे कट करूयात. मागच्या वर्षी तसे मी बोलली होती की इकडे पण केक कट करू शकलो असतं, बट मम्मी नाही आहे म्हणून नाही केला. बट यावर्षी करणार आहोत. आणि इकडे दादा रेडी झाला आहे. मस्त दिसतोय, नवीन नवीन कपडे. सो चलो, गरमीला डेंजर होते. केक फायनल झाला आहे. फायनली तिकडे नाव लिहायचं प्रोसेस चालू आहे. जास्त उशीर केला पप्पा बोलला, जास्त उशीर केला. पण ठीक आहे, कामच कोणतं आहे तेच करायचं. वाईटमध्येच सो अजून पप्पाच्या मोबाईलमध्ये शिफ्ट करणार आहे. यावर्षी बड्डे झाला तर मोबाईल पप्पाला भेटला आहे नवीन. यानंतर सगळीकडे पप्पाच्या फोनमधले नाही, पण माझा चांगला दिसतो सेल्फी माझा चांगला दिसतो. दादाच्या मध्ये बॅकवाला दादाचा मस्त दिसतो. माझा आहे बड्डे बॉय बाहेर उभा आहे. पप्पा बोलते फोटो काय झालेला मस्त दिसते. सिरियसली छान दिसते. तसंही चांगलाच आहे माझा भाऊ बघायला. सो अभी हम जाएंगे इस गाड़ी पे. मेरी बन्नो, मेरी धन्नो. मागच्या वर्षीप्रमाणे जीवीला श्रीमध्ये झालोय. मागच्या वर्षी आपण तिकडे फोटोशूट केलं होतं. आता तिथे बड्डे करणार होतं, बट तिथे छोट्या बेबीचा फर्स्ट बर्थडे चालू आहे ऑलरेडी. सो दॅट आम्ही इकडे करणार आहोत. मे बी दादा बोलतो इकडेच करूया सेलिब्रेशन, कारण की त्यांचं चालू आहे आणि त्यांना बराच वेळ लागणार आहे, कारण की पूर्ण मोठी फॅमिली आहे. सो अभी आय डोंट नो.
पप्पा प्लेट भरत आहे. हे जैन आहे सगळं. तुम्ही या मग. मी तो माझी प्लेट घेता. माझं ताट पण झालं, पप्पाचं पण झालं, दादाचं पण झालं. बाकी आहे ती फक्त मम्मी. अर्धा तास झाला माझ्या मम्मीचं जेवणच नाही संपत. आमचं तरी झालं. सो मस्त जेवण वगैरे झालं आहे. बट लास्ट इयर प्राईस जास्त होते आणि क्वांटिटी पण खूपची जास्त होती. सगळं काही चांगलं होतं. मिष्टान्न होते, स्वीट्स होतं, आईस्क्रीम होती मस्त. बट आज स्वीट्स पण नाही, आईस्क्रीम पण नाही. स्वीट्स नसलं तरी चालतं, बट मला आईस्क्रीम पाहिजे. पण ठीक आहे, आता मस्त बसलो आहे. आम्ही जेवण केलं इकडे बाहेर म्हणजे बाजूच्या साईडला येऊन बसलो आहे. इकडे लग्न वगैरे करू शकतो, रिसेप्शन करू शकतो, बड्डे करू शकतो आणि अजून काय असतं, जे काय करणं असेल पार्टी वगैरे करू शकतो. इकडे मम्मीची रील काढण्यात आली. माझी मम्मी इंस्टाग्राम शिकली ना, माझ्यापेक्षा जास्त रील काढते. आम्ही मस्त बसलो आहे. वाजले 10. खूप उशीर झाला आहे, पण छान होतं. फूड वॉज बेस्ट. म्हणजे टेस्ट चांगली होती. असं काय नाही की कमी केलं आहे तर टेस्ट वगैरे पण खराब केली असेल, म्हणजे चांगली नसेल. बट नो, इट्स गुड. सो अभी काय बर्थडे बॉय. सो अभी ठीक आहे, घरी जाऊ. घरी नाही, ऑन द वे मला आईस्क्रीम खायची. आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय मी जाणार नाही. त्यानंतर मग घरी जाऊ.